यानंतर बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधली। छत्रपती संभाजीनगरमध्ये फेरीवाल्यांची मुजोरी वाढली आणि त्यातूनच बुधवारी एका दाम्पत्याला मारहाण करण्यात आली आहे। महापालिकेने तातडीने याची गंभीर दखल घेत शहागंज भागामध्ये अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे। फेरीवाल्यांची मुजोरी आता यापुढे सहन करणार नाही असा कडक इशारा या कारवाईतून महापालिकेने दिला आहे। छत्रपती संभाजीनगरात फेरीवाल्यांची मुजोर फेरीवाल्यांची दाम्पत्याला मारहाण। पालिकेकडून फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये फेरीवाल्यांची मुजोरी वाढल्यामुळे त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यातच किरकोळ कारणावरून फेरीवाल्यांनी बुधवारी शहागंज भागात एका दाम्पत्याला मारहाण केली। या दाम्पत्यानं आपली दुचाकी काढण्यासाठी हातगाडीवाल्याला बाजूला व्हायला सांगितलं। एवढंच कारण झालं आणि यातून 20 ते 25 फेरीवाल्यांनी या दाम्पत्याला मारहाण केली। मारहाण झालेली ही महिला 5 महिन्यांची गर्भवती होती। तिलाही या मुजोर फेरीवाल्यांनी मारहाण केली। त्यातील काही फेरीवाल्यांनी त्या थेट चाकू काढून मारण्याचा प्रयत्न केला। काल मी इथं फळं घ्यायसाठी आलेलो होतो। माझ्या वाईफला मी सोबत आलो होतो। माझी मुलगी पण माझ्यासोबत होती, 3 वर्षाची मुलगी मला। मी गाडी लावलेली होती इथं समोर। तर गाडी काढण्यावरतून ते वाद झालेत। त्यांनी शिव्यागाळ केल्याच्या नंतर कॉलर पकडली माझी। तर कॉलर पकडण्याच्या मध्ये थोडी हातेपाई झाली। माझी वाईफ मला सोडवायसाठी मध्ये पडली, तर तिलाही मारलेलं आहे। तिच्या पोटाला दात मारलेली। 5 महिन्याची प्रेग्नंट आहे माझी बायको आणि जातीवरतून शिव्या दिलेल्या आहेत। मारहाण करणाऱ्या या मुजोर फेरीवाल्यांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत 4 जणांना अटक करण्यात आली। गाडीवर फळ खरेदी करण्यासाठी आलेले होते। तिथे त्यांनी त्यांची गाडी पार्किंग केली। गाडीच्या पार्किंगवरून फळ विक्रेते आणि त्या फिर्यादीमध्ये वाद झाला। त्यांच्या वादानंतर आमच्याकडे त्यांच्या भांडणानंतर आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांचे काय दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यामध्ये 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। आरोपी अटक करून आम्ही त्यांच्यावरती कडक प्रतिबंधक कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। प्रतिबंधक कारवाई करून घेणार आहोत। फेरीवाल्यांच्या या मुजोरी आणि मारहाणीनंतर शिवसेना नेते आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ आक्रमक झाले। फेरीवाल्यांचा उन्माद सहन करणार नाही, पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी, महापालिका अतिक्रमणावर कारवाई करणार असल्याचा जंजाळ यांनी इशारा दिला। हातगाड्या धारकांनी एका गर्भवती महिलेला मारहाण केलेली आहे। खऱ्या अर्थानं मनामध्ये चीड आणणारी ही घटना आहे। शहरामध्ये हातगाडी धारकांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेसहित वाहतुकीचा खोळंबा या ठिकाणी होतो। महानगरपालिका प्रशासन म्हणून या गाड्यांवर आम्ही कारवाई तर करणार आहोत, परंतु पोलीस प्रशासनाला पण आम्ही विनंती केलेली की अशा पद्धतीने जर महिलेला मारहाण जर होत असेल तर त्यांच्यावर कडक अशी कारवाई या ठिकाणी केली गेली पाहिजे। उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी इशारा दिल्यानंतर गुरुवारी सकाळीच महापालिकेचं पथक घटनास्थळी धडकलं आणि परिसरातल्या अतिक्रमणावर धडक कारवाई सुरू केली। या भागात आता फेरीवाल्यांना राहू देणार नाही आणि दुकानांचंही अतिक्रमण ठेवणार नाही असं सांगत थेट अतिक्रमणांवर महापालिकेनं कारवाईला सुरुवात केली। जर यात विरोध करायला नगरसेवक आले तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा यावेळी महापालिकेनं दिला। काल एक अनुचित प्रकार या ठिकाणी घडला की एका दाम्पत्याला आणि त्यातल्या त्यात एक जी महिला होती, जी गरोदर होती, त्या महिलेला पण इथे मारहाण करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली। त्यामुळे या ठिकाणी कारवाई करण्याबाबतीमध्ये आणि या ठिकाणी नागरिकांना जे काही असुविधा होत आहे त्यांच्या मूव्हमेंट करण्यामध्ये, यासाठी आज महानगरपालिकेचं पथक इथं आलेलं आहे। या ठिकाणी आम्ही फक्त एकच आमची विनंती आजही आहे की कुठल्याही बाबतीमध्ये सर्वसामान्यांना वेठीस धरून आपल्याला कुठलेही व्यवसाय करता येणार नाहीत। गेले काही दिवस शहरातील सर्वच भागात फेरीवाले पाहिजे तिथं गाड्या लावतात आणि व्यवसाय करतात, त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतो। महापालिकेनं अनेक वेळा यावर कारवाई केली। थातूर मातूर कारवाईनंतर ही मंडळी पुन्हा येतात। मात्र बुधवारच्या घटनेनंतर आता महापालिका आणि लोकप्रतिनिधी सगळेच आक्रमक झाले। इथून पुढे फेरीवाल्यांवर कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत महापालिकेनं कारवाईतून दिले। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।